नमस्कार मित्रांनो, माझं नाव हरिराम रामेश्वर खंदारे. माझा विषय अज्ञानाच्या विरुद्ध ज्योतिबा फुलेंचा लढा. तर मित्रांनो, मी आज एका अशा महामानवाबद्दल बोलत आहे ज्यांनी तलवारीच्या जोरावर नव्हे तर ज्ञानाच्या आणि कलमेच्या जोरावर क्रांती घडवून आणली, ज्यांनी विषमतेच्या बेड्या तोडून समतेचा विचार मांडला. ते नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. जिंदगी काटू का सफर है हौसला उसकी पहचान है. जिंदगी एक काटू का सफर है हौसला उसकी पहचान है. अरे रास्तों पर तो सभी चलते हैं, वो जो रास्ते बनाए वो इंसान है, वो जो रास्ते बनाए वो इंसान है. मित्र, 18व्या शतकात जेव्हा समाज अज्ञानाच्या अंधारात चाचपडत होता तेव्हा ज्योतिबा नावाचा सूर्य हा पुण्यामध्ये उगवला. पण हा सूर्य केवळ आकाशात चमकणार नव्हता, तर दीनदलितांच्या आणि स्त्रियांच्या आयुष्यातील अंधार कांचा दूर करण्यासाठी होता. जेव्हा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, स्त्रियांचे जीवन हे चूल आणि मूलपर्यंतच मर्यादित होते, स्त्रियांना शिक्षण घेणे हे महापाप समजले जायचे. अशा काळामध्ये महात्मा फुलेंनी अज्ञानाविरुद्ध युद्ध पुकारले. त्यांना माहित होतं की जोपर्यंत माझा समाज शिकत नाही तोपर्यंत हा गुलामगिरीतून कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी ठणकावून सांगितले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. हे केवळ शब्द नव्हते, तर हे प्रगतीचे सूत्र होते. जो शिकतो तो विचार करतो, आणि जो विचार करायला लागतो त्याला कोणीही गुलाम करू शकत नाही. ते म्हणतात ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता मेरे दोस्त, क्योंकि हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. ज्योतिबांना पावलोपावली ठोकरे लागली, त्यांना दगड मारले, शेण फेकले आणि स्वतःच्या घरातून बाहेर काढले, तरी पण ज्योतिबा डगमगले नाही. त्यांनी सावित्रीमाईला साक्षर करून या देशातली पहिली स्त्री शिक्षिका तयार केली, आणि या अज्ञानाविरुद्ध हे केलेला त्याच्या शिक्षणाचा पहिला प्रहार होता. मित्रो, ज्योतिबा स्वतःसाठी लढले नाही, ते लढले दीन दलितांसाठी, ते लढले स्त्रियांसाठी, ते लढले या अज्ञानाच्या विळख्यातून व अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी. पण आजचं वास्तव आपण बघत आहोत. आज मी आणि माझं कुटुंब यातच आपण सर्वजण अडकलेलो आहोत. मित्रो, जर आपल्या शिक्षणाचा आणि यशाचा उपयोग जर समाजाला होत नसेल तर आपलं शिक्षण व यश व्यर्थ आहे असं म्हणावं लागेल. मित्रो, तरुणांनो, ज्योतिबा बना. आज आपल्याला कोणावर गोळ्या घालायचं नाही किंवा आपल्याला पाण्यासाठी लढायचं नाही. आजचा ज्योतिबा तोच आहे की जो व्यसनाच्या गुलामगिरीतून स्वतःला मुक्त करतो. आजचा ज्योतिबा तोच आहे जो अज्ञानाचा अंधार शिक्षणाने दूर करतो. आजचा ज्योतिबा तोच जो आपल्या स्वतःच्या कष्टाच्या घामाने स्वतःचे भविष्य उजळतो. आजच्या तरुणाला माझा एकच प्रश्न आहे. आज आपल्याकडे इंटरनेट आहे, शाळा आहेत, पुस्तकं आहेत, पण तरीही आज आपण अज्ञानाच्या अंधारात का आहोत? फेसबुक व इंस्टाग्रामवर तासनतास घालवणारा तरुण जर महापुरुषांचे विचार वाचत नसेल तर आजही आपण अडाणी आहोत असं म्हणावं लागेल. मित्र, जर आपल्याला खरंच ज्योतिबा फुलेंचे वारसदार म्हणून स्वतःला घ्यायचा असेल तर केवळ त्यांचे फोटो भिंतीला टांगून त्यांना हार घालू नका, तर त्यांचे विचार आपल्या बुद्धीमध्ये उतरवा व स्वतः शिका व इतरांना बी शिकवा. चला तर मग हे अज्ञानाचा अंधार शिक्षणाने दूर करूया व ज्ञानाचा दिवा घरोघरी पेटवूया. एवढं बोलून माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय भारत, जय ज्योती, जय क्रांती. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.